हॅलो फ्रेंड्स, आता मी बनवत आहे शेंगाच्या पोळ्या. त्यासाठी मी हे शेंगाचं कूट करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये तीळ टाकलेला आहे मी. सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहेत शेंगा भाजून त्याची सगळी टरफलं काढलेली आहेत. त्याच्यानंतरनं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे ते सर्व शेंगा आणि त्याच्यामध्ये मी वाटताना थोडंसं टाकलेलं आहे तीळ आणि हे ते मग अशा पद्धतीने हे मी बारीक करून घेतलेलं आहे. बरोबरच माझ्याजवळ आहे आता सध्या किसलेला गूळ. हा गूळ जो आहे मी हा खिसून घेतलेला आहे. हा गूळ किसताना मला माझ्या मुलाने देखील मदत केलेली आहे. तर आपल्याला हा गूळ आणि हे जे आहे शेंगाचं कूट या दोन्ही गोष्टी आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत. त्या आता आपण करून घेऊयात. मी मोठ्या ताटामध्ये हे मी एकत्र केलेलं आहे आणि आता मी याला तुम्ही बघताय जसं त्याप्रमाणे मी एकत्र करून घेत आहे. सगळं हे एकजीव होणार आहे. मी तुम्हाला दाखवते आता हे सर्व एकजीव झाल्यानंतर कसं दिसतं ते. हे बघा, हे जेव्हा पूर्ण एकजीव झालेलं आहे आता हे असं या पद्धतीनं दिसतं. हे बघा, तुम्ही याच पद्धतीने हे जे आहेत लाडू पण असे बनवू शकता आणि हे भरपूर 1-2 महिने पण टिकवू शकतात हे लाडू. आणि याला असं तुम्ही हे सारण असं बनवून फ्रीजमध्ये स्टोअर देखील करू शकता. शक्यतो तुम्ही जर शेंगाची पोळी बनवत असाल, गूळ आणि शेंगाची पोळी, तर तुम्ही मिक्सरला दोन्ही एकत्र वाटून घेऊ नका, कारण की त्याला एक पाणी सुटल्यासारखं होतं. तर तुम्ही जर वेगळं वेगळं जर करून मिक्स केलात तर ते तुम्हाला चांगलं राहील. त्यानेकरून हे असा याचा थोडासा कोरडेपणा याच्यामध्ये टिकून राहतो. आता आम्ही या पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. त्या पोळ्या करण्यासाठी मी माझ्या सासूबाईंची मदत घेतली आहे, कारण एका हातामध्ये माझ्या मोबाईल आहे, तर पोळी लाटताना दोन्ही हाताचा उपयोग हा होईल. त्याच्यामुळे मी सध्या रेकॉर्ड करत आहे आणि माझ्या सासूबाईला मी पोळी बनवायला सांगितलेली आहे. तर जेव्हा हे आपण पीठ मळू पोळीसाठीचं, ते थोडंसं घट्टसर हवं, जास्त पातळ नका मळू, कारण की ही शेंगाची पोळी मग त्याच्यामधून फुटेल. ठीक आहे. तसं जसं ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणे ही अशी एक पारी बनवून आपण त्याच्यामध्ये हे सारण भरलेलं आहे आणि आता आपण ती पोळी लाटून घेतो आहे. आणि जेव्हा तुम्हाला ही शेंगाची पोळी बनवायची असेल तेव्हा तुम्ही जी गॅसची फ्लेम आहे ती जास्त फास्ट नका ठेवू, एकदम मीडियम ठेवा. एकदा तुमचा तवा तापल्यानंतरनं तुम्ही तो मीडियम ह्याच्यावरती ठेवा, कारण की त्याच्यामध्ये गूळ आपण मिक्स केलेला आहे. ते जर गूळ जास्त त्याला हीट लागली तर ते खालून आपली पोळी जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा पोळीला शेकाल तेव्हा तो गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवरतीच ठेवा. जास्त तर ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी वगैरे करतो त्याप्रमाणे हे असं आपण थापून घेऊन त्याला एका बाजूला तेल लावून तव्यावरती पण थोडंसं तेल शिंपडून आपण ही पोळी अशा पद्धतीने शेकून घेणार आहोत. आपला गॅसही मीडियम फ्लेमवरती आहे. मी बेसिकली सोलापूरची आहे आणि आमच्या सोलापूरमध्ये स्पेशली या शेंगाच्या पोळ्या या संक्रांतीच्या दिवसांमध्ये केल्या जातात आणि त्या खाणं शरीरालाही खूप पौष्टिक असतात. आपले जे काही सणवार वगैरे आहेत त्याच्यामागे बरीच सायंटिफिक रिझनही आहेत. जसं की संक्रांतीच्या वेळेस आता हे मी शेंगाची पोळी तुम्हाला बनवून दाखवत आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तरी शेंगा आणि गूळ हे जर मिक्सचर आहे, त्याच्यापैकी तीळ पण त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. तर हे शरीराला आपल्या गरमी देण्याचं काम करतात. ते जेणेकरून या महिन्यामध्ये म्हणा की थंडी जास्त सुटलेली असते, त्याच्यामुळं हे जे पदार्थ आपण जर खाल्ले तर आपल्या शरीराला एक प्रकारची ऊब मिळते आणि त्याच्यामधून एक प्रकारची एनर्जी मिळते आपल्याला. त्याच्यामुळं हे आपल्या आधीच्या लोकांनी हे असं काहीतरी ठरवलं असेल की या दिवसामध्ये या पद्धतीचं आपण बनवूयात, जे की आपल्या शरीराला चांगलं आहे. तर ही एक शेंगाची पोळी आता आपल्याला रेडी होताना दिसते. आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घेणार आहोत. थोडीशी तुम्हाला फुगतानाही दिसेल. अशा पद्धतीने एक ते 2 पोळ्या रेडी झालेल्या आहेत. हे बघा,
छान अशी फुगलेली आहे ही आपली पोळी, मस्त दिसते. फायनली आता या संक्रांत स्पेशल शेंगाच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत. मी या ज्या पोळ्या केलेल्या आहेत त्या 1 आठवडाभर तरी व्यवस्थित राहतात, पण त्याआधीच या संपून जातील याची खात्री आहे मला, कारण आमच्या घरात या सर्वांना आवडतात. तर मला तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला या शेंगाच्या पोळ्या आवडल्या का आणि तुम्ही या ट्राय करून बघाल का, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा.